श्री स्वामी समर्थ। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री मातृपितृभ्याम नमः। ओम नमोजी हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी आता नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदाते वरुणी काज साधका ते विराजवी नवनारायण म्हणती जनार्दन अवतार घ्यावा कवने स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा या परी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम आविर्हात्र जो योग द्रुम मिरविजे जगी नामे नागेश या परी द्रुमिल अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजे नववा जो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी अपाक काही उरले असे तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्युंदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा जनमेजय महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दे दीप्यमान जालिंदरे जन्मावे ते महीचे परमकुशी ब्रह्मवीर्य आहे रेवा तिरासी तेथे व्यापोनी जीवन दशेशी देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजे नामाने रेवावे रेत झाला जन्म म्हणून नाम हे त्यांचे तेची वेळी आणि करेत सर्पिनी मोळी अकस्मात पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा तरी ते आविर्हात्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती ती वरद हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्र संचारोनी दीक्षा कारण गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे तेथे कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरोनी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरियांत ते कैलिके पाहुनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी ते संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचारोनी रेतांगी भरतरी नामे मिरविजे या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी ते सरस्वतीचे उद्देशे करुनी विधिवीर्यासी डासळला तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकानिपा मिरविजे या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यातर मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय तै करभाजने संचराया जीवदशा मिरवावी तो एक कथा वर्तली श्री कैलासी अर्पणा माऊली शिवाशी मने कृपा साऊली अनुग्रह मज द्यावाजी तव तो यमुना तट एकांत तिथे मनुष्याची न मिळे मात ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले तिथे तो मंत्र उपदेशिता
मच्छी तेथे होती सत्यता, तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला. असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडेल खून ते माते, बोलोनी दावी अर्पण तू. ऐसे शिव तिस पुसता, तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा, ब्रह्मचोज मिरवेल. शिव म्हणे हे झाले अपूर्व, पुढे एक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव, दत्तमुखी करविन मी. या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत कळा समयास. अंड सांडोनी जळतटास, मच्छी गेली जळोदरी. वरील शकल पडिले मही, खालील शकळात बाळ विदेही. जैसा अर्क उदक प्रवाही, ऐकाऐकी उतरला. अरे हा कवी नारायण, मच्छोंदरी पावला जनन. तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरविकी. जाळ्या सवे मीन धाडी, आतुल्या ओढी कर संपुटी. बाहेर काढिता कामिक जेठी, महिमिना ते सोडिते. मच्छिंद्र एक एक मत्स्य वेचुनी, प्रवाह मेळवी जीवना लागुनी. ते कामिकता ते दृष्टीने पाहुनी, परमचित्ती क्षोभला. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकरपुटी केले ताडन. मने जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी, मच्छ सोडितोसी कैसा भिकारी. खासील काय उदरांतरी, पीक मार्ग जाशील. या उपरी उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योग द्रुम. तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम, योगा लागी आचरला. शिवदत्त चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनु पाटपोटी, अस्तित्वच्या उरल्या पै. उभा राहुनी समोर दृष्टी, दत्त म्हणे महाराजा तपोजेठी. कवन कामना उदेली पोटी, ते वरदवरा ते मिरवावे. येरू म्हणे वरदोस्तू, कामना करी एक भगवंतू. ऐसे वदता झाला अतितू, पदावरी लोटला. मग वरद हस्ते स्पर्शोनी मौळी, कर्णी ओपित मंत्रावळी. तेने अज्ञान दशा काजळी, फिटोनी गेली तत्काळ. मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यासोनी, सकळ सिद्धी मिरविका. जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण. शारादपी अस्रादी नर्बहन, मंत्रशक्ती त्यावरत्या. पुढील भविष्य जानोनी, संप्रदाय केला निर्माणी. षडरूप जोगी दर्शनी, कानफाडी मिरवले. नाथ ऐसे देऊनी नाम, शिंगी शैली देऊनी भूषण. ऐसे परिकरोनी प्रमाण, अत्रिनंदन पै गेला. मच्छिंद्रनाथ अंबेपासी अनुष्ठान, करिता झाला सप्तदीन. वेद बीजाचे अभिसिंचन, आंबे लागी करीतसे. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामनी. मग त्या सिद्धाचा हात धरोनी, मार्तंड पर्वती पैनेला. अष्टसिद्धी समवेत, 52 वीर सकळ दैवत. नागवृक्ष तरुच्या शाखा व्यक्त, करुनिया बैसले. तेथोनी पुढे दक्षिणपंथी, सरिता पात्रे जावे निगुती. परिबा तेथे श्वेतकुंडे असती, तोय भरित महाराजा. जया कुंडात सजीव वेल, दृष्टीगोचर बाहोईल. तया कुंडी स्नान वाहिले, करुणी जीवन प्राशिजे. मग 12 नामी करोनी सिंचनी, तरुणावया तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी, वरदान तू ते देतील बा. ऐसा षण्मास येर जारा करुनी, देवतासी करुणी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मुन, बंगाल देशी चालता झाला. चंद्रगिरी सर्व पदयाळ ब्राह्मण, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे मिरवतसे. मच्छिंद्र म्हणे भस्म नोहे पुनर्गबस्ती. जो हरिनारायण उदयो कीर्ती, प्रभा मिरवणी त्रिजगती. मोक्ष माधुंसा मिरवेल. मग ती सवेची नितंबिनी, जाऊनी बैसे सेजार सदनी. तेथे 7-5 वज्रवासिनी, येऊनी त्या स्थानी बैसल्या. अगे ऐसी सोंगे महिवरती, किती एकठक बहु असती. नाना कवटाळे करुणी दाविती, जगबोंदितो जननिये. उकरडा माझी भस्म चिमुटी, सांडिती झाली ते गोरटी. तया माझी हरी जेठी, संचार करी महाराज.
येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतु बंधा येत रामेश्वर दर्शनी वरुणी वर्षाव पर्जन्य करीत मारुतीकडे दरडीव करीत ते पाहोनी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावले यावरी बोले वायुसूत मी मारुतीच्या शेजारास भावे राहुनी एक कळेस वारिले आहे महाराजा तेही कला सहस्रांसी मातेला दिली महापरदेशी ते तुझ दावितो या समयासी तया पासावजे प्राप्त झाली उड्डाण करोनी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलोनी या फेकिले नभमंडपी ढगा समानी पर्वत येतसे पंथी गगनी ते मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहुनी स्थिर स्थिर म्हणतसे मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहू मस्तकी अपूर्ण फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र मनोनी सबळ जुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला मनती सिद्धांची मंत्रस्थिती अगटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल मारुती म्हणे योग द्रुमा रामाचे घडले दास्याम्मा सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला सीता माई म्हणे मम कामना तुवा आचरावे गृहस्थाश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे परी अंतसाक्ष रघुकुळ टिळक मने वाया नमानी दुःख श्री राज्याच्या श्रिया सकळीक कांता असती तुझ्याची मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती आज पासोनी असे मारुती तयाच्या बुबुकारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया ऐशी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारिले शैल्य देशाप्रती यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली कामरती मंथनाकार रतीसी अर्पिती कामिक नर ऐसा जानोनी मनी विचार परमचित्ती क्षोभली करी तपस्या 12 वर्ष सकळ आटिले शरीर मास मग ती पाहुनी अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे ती वदता कामना विचार मग मी बोलिलो तिये लागुनी की ऊर्ध्वरेता जन्माहुनी दृढ कासोटी विराजिलो तरी तत्वपाच्या श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराजौ ओजा ते चित्त दैवरती काजा काम भक्ती तुष्टेल मच्छिंद्र मने ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृक्षा आंचवले जाईल ऐसे ऐकोनी मच्छिंद्र वचन मने बारे योग द्रुमन ही अनादि राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष तव तात जो उपरीचर वसु तो तव उदरी येईल वसु कीर्ती ते मही प्रकाशु महाप्रचंड मिरवेल हिंगळा जकारणी ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधिंड त्यांनी नाथपंत पाहुनी वितंड चित्तांत कामना उदेली तन्याये अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीव टनत्कारिले ते समयी गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळुनी उठावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्म जोळी वोपिली हस्त जय जय श्री गुरु राजदत्त म्हणुनी भस्म करी कवळुनी ते वातास्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड तेने विकल झाले अष्टधिंड चलन वलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रगट होता दनाना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रळयनाद अंबा ऐकता परिचारिका धाडितसे त्याही चामुंडा तीव्र थोर शास्त्राश्री करीती मार परितो सुभट मच्छिंद्र निवारित अस्राने यावरी एक क्षणी चामुंडा भारतयाचा कैसा झाला विचार भुलिक मोहनास्त्र कामशरी योजिले ते अस्र चपळ सबळवंत वसने आसडुनी त्वरित नेऊनिया गगनपंथे अंबराते मिरविली मायाश्रे करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष
समोर संचार करवितसे ऐसे करुणी दृढ राटी स्मरणास्त्र जल्पले होटी तेने करुणी सर्व गोरटी देहा प्रति पातल्या तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवट स्थान कंठी उरलासे प्राण रुधिर अवनी सांडतसे आनिक पाहिले नेत्रश्वेती मग पळूनी गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुनी नग्न समस्ती आश्चर्य चित्ती करीतसे मग मच्छिंद्र पासी येऊनी त्वरित बहुप्रेमाने हृदयी धरित तेने पाहुनी जगन्मातेत चरणावरी लोटला मग अंबा प्रसन्न होऊन अस्रे दिदली त्या ते दोन स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न प्रसादा ते निवेदिले इति श्री स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमोध्याय गोडहा श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।